ओव्हरनाईट स्टे कनातालमध्ये केल्यानंतर सकाळी नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो ऋषिकेशच्या प्रवासाला. ऋषिकेशमध्ये पोचल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं. हॉटेलमध्ये पोचल्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि मग निघालो शहर एक्सप्लोअर करायला. ज्यांना ॲडव्हेंचर आवडतं त्यांच्यासाठी ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग किंवा जवळच्या वॉटरफॉलपर्यंतचं ट्रेकिंग असं भरपूर काही थ्रिल करण्यासारखं आहे. सगळ्यात आधी भेट दिली राम झुला आणि लक्ष्मण झुलाला. गंगेवरचे हे सस्पेन्शन ब्रिजेस, वरून दिसणारा गंगेचा नजारा म्हणजे एकदम शांत आणि सुंदर. आणि दिवसाचा शेवट परमार्थ निकेतन आश्रमाजवळील गंगा आरतीचा अनुभव घेऊन केला. संध्याकाळ होताच परमार्थ निकेतन आश्रम या परिसरात एक वेगळंच भक्तिमय वातावरण पसरायला लागतं. गंगेच्या काठी लोक हळूहळू जमा होतात. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात नदी आणखी सुंदर दिसायला लागते. आश्रमातील साधू सगळ्यांच्या हातात दिवे, घंटा आणि शंख असतात आणि मग सुरू होते गंगा आरती. मंत्रोच्चाराचा गंभीर नाद, घंटांचा आवाज आणि गंगेवर तरंगणारे दिवे आणि आरती दरम्यान गंगेचं पूजन केलं जातं. निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. इथे भारताबरोबरच परदेशातून आलेले भाविक, योगसाधक आणि पर्यटकही उपस्थित असतात. सगळेच एकाच भावनात एकत्र आलेले असतात. आरतीनंतर छोट्या पानाच्या वाटीत दिवा आणि फुले ठेवून गंगेत सोडता येतात. तर आजचा दिवस संपवते ऋषिकेशच्या सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणी, या गंगा आरतीच्या घाटावरती. अशीच आरती त्रिवेणी घाटावरती देखील होते. संध्याकाळ होतात त्रिवेणी घाटावरतीही हळूहळू गर्दी वाढते आणि इथे देखील पंडित, साधू आणि सेवक पारंपरिक वेशात येतात. ढोल, ताशे, शंखनाद आणि जोरदार मंत्रोच्चारामध्ये गंगा आरतीला सुरुवात होते. क्षणात संपूर्ण परिसरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हजारो दिवे एकाच वेळी दिवे पेटतात. हात जोडलेले भाविक आणि गंगेवर सोडले जाणारे दिवे आणि घाट मन भारावून टाकतो. तर आजचा दिवस इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.